आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्यातल्या राजकारणातली आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची बैठक सुरू झाली आहे। फडणवीस राज ठाकरे दोघेही ताजलँड्समध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री आधीच ताजलँड्समध्ये दाखल झालेले होते आणि फडणवीसांपाठोपाठ राज ठाकरे तिथे पोहोचले। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार का यावरती चर्चा सुरू असताना दुसरीकडे फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। हे काही दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला मुख्यमंत्री हे संपूर्ण ताफ्यासह या हॉटेलमध्ये जात असतानाची ही दृश्य स्वतः मुख्यमंत्री यावेळेला आपल्याला जाताना पाहायला मिळतात। आता बैठक सुरू झालेली आहे। अधिक माहिती घेऊया। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, साधारण किती वेळ झाला बैठक सुरू आहे, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये याच ताजलँड्स एंड हॉटेलमध्ये मागील 20 ते 25 मिनिटं बैठक सुरू आहे। दोघांमध्ये ही एक बैठक सुरू आहे आणि आज खरं तर राज ठाकरे यांचा एक कार्यक्रम होता, मात्र तो कार्यक्रम त्या कार्यक्रमाला न जाता राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी आले आहेत। खरं तर आपण पाहतोय की राज्याच्या राजकारणामध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे की ठाकरे बंधू एकत्र येणार का, अशी सकारात्मक चर्चा देखील सगळीकडे सुरू आहे। मनसैनिक आणि शिवसैनिक देखील ग्राउंड लेवलला एकत्र येऊन काम करतात। अशातच आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची ही भेट होत आहे। या भेटीमागे नेमकं काय राजकारण आहे हे दोघांपैकी एकाने जरी माध्यमांसमोर स्पष्ट केलं तर ते नक्की होईल। मात्र जी माहिती आपल्याला मिळते त्या माहितीनुसार हिंदी भाषा सक्तीचा अजूनही म्हणजे हिंदी भाषेची सक्ती नाही याचा GR अजूनही सरकारने काढलेला नाही। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये शाळा सुरू होत आहेत। हा GR अद्यापही का काढला गेला नाहीये या संदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत अशी माहिती आपल्याला मिळते। मात्र या भेटीमागचं नेमकं कारण हे जेव्हा दोघांपैकी कोणतरी बाहेर येईल आणि माध्यमांसमोर स्पष्ट करतील तेव्हाच खरं तर समोर येईल की या दोघांची भेट का झाली। प्रामुख्याने आपण पाहायला गेलं तर मग जसा मी मगाशी उल्लेख केला की सध्या राज्याच्या राजकारणामध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही। अशातच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। खरं तर सगळ्यांनाच माहीत आहे की सध्या आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकींसाठी सगळेच जण तयारीला लागले आहेत। देवेंद्र फडणवीस आणि त्यांची जी भाजप आहे ती महापालिकेवर विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी गेली 25 वर्ष ते वाट बघत आहेत। 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे, मात्र आता संपूर्ण जर आपण गणित पाहिलं राजकारणाचं तर मग भाजपकडे बहुमत आहे, सत्ता आहे। अशातच सहजासहजी भाजप मुंबई महानगरपालिका सोडणार नाही। नक्कीच जुई, आणि या अनुषंगानं ही भेट होतीये का हे जाणून घेणं गरजेचं असणार आहे। थेट जाऊयात, सागर कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, काय या भेटीमागचं प्रमुख कारण? एका बाजूला प्रज्ञा, आपण पाहायला हवं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये 2 ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत ही जी चर्चा सुरू होती, अर्थात ही राजकीय चर्चा जितक्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे गटाकडून त्याला हवा दिली जात होती, पण राज ठाकरेंकडनं थेट कोणताही त्याला प्रतिसाद स्पष्ट स्वरूपाचा नव्हता। अशातच फडणवीसांची आणि राज ठाकरेंची ही भेट एका मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणं हे फक्त राजकारण नाही, या राजकारणाच्या पलीकडे मुंबईमध्ये काही इतर विषय आहेत जे त्या अनुषंगाने ही बैठक आहे का असा एक कयास लावला जातोय। जी आत्ता NDTVला माहिती मिळते त्यानुसार हिंदी भाषिक GR हा विषय किती असेल याविषयी शंका आहेत। कदाचित राजकारणात एखादी गोष्ट सांगण्यासाठी समोर असते, पण पडद्यामागे अनेक गोष्टी घडत असतात असं म्हटलं जातं। आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार मुंबईतल्या काही महत्त्वाचे मोठमोठे प्रकल्प आहेत आणि मनसेची त्यातल्या संदर्भातली काही महत्त्वाची भूमिका ही महत्त्वाची राहणार आहे। त्या दृष्टिकोनातनं कदाचित ही भेट आहे असं म्हटलं जातं आहे। अर्थात याला भाजपचे प्रमुख नेते जे आहेत राज्यातले देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्याकडनं दुजोरा मिळालेला नाही या, पण जी माहिती आत्ता मिळते त्यानुसार मुंबईमध्ये जे भविष्यामधले जे सध्या असलेले काही प्रकल्प आहेत आणि भविष्यात काही प्रकल्प येऊ पाहत आहेत त्या दृष्टिकोनातनं काही महत्त्वाची बैठक असल्याचं हे समजतं। आणि अर्थात ज्यावेळेस राजकीय नेते भेटतात त्यावेळेस सरळ स्पष्ट आहे की राजकारणसुद्धा त्याला असतात आणि जर ही भेट घ्यायचीच असती तर यापूर्वी आपणास माहीत आहे की देवेंद्र फडणवीस हे अनेक वेळा शिवतीर्थ जे राज ठाकरेंचं दादरमधलं निवासस्थान आहे इथेही गेले होते किंवा राज ठाकरे स्वतः वर्षा निवासस्थानी जाऊ शकत होते, पण या दोन्ही नेत्यांनी स्वतःचं निवासस्थान मध्ये ही बैठक करण्याच्या ऐवजी
एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक करतायत. विशेष म्हणजे जे पंचतारांकित हॉटेल आहे या हॉटेलचा जर इतिहास पाहिला तर महाविकास आघाडीतल्या ज्या घडामोडी घडल्या होत्या सत्तांतराच्या त्या देखील या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाल्या होत्या. कालांतराने राज ठाकरेंनी लोकसभेला जी भूमिका घेतली होती 2024च्या लोकसभेला पाठिंबा देण्याची, तत्पूर्वीसुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या आणि राज ठाकरेंच्या ज्या गाठी होत होत्या त्या देखील याच बांद्राच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होत होत्या. पण आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार या बैठकीमध्ये राजकारणाशिवाय इतर काही महत्त्वाचे विषय जे आहेत की जे कदाचित सार्वजनिकरित्या किती स्पष्ट सांगितले जातील याविषयी शंका आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा ही भेट असल्याचं समजतं. या दोघांशिवाय काही महत्त्वाचे व्यक्ती या बैठकीच्या दरम्यान तिथे उपस्थित आहेत असंही समजतंय. अर्थात ज्यावेळेस हे दृश्य त्यावेळेस बैठक संपल्यानंतर बाहेर येतील त्यावेळेस स्पष्ट होईल. पण राज ठाकरेंची आणि मुख्यमंत्र्यांची ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी डेव्हलपमेंट आत्ता म्हणावी लागणार आहे. ज्या पद्धतीने वारंवार दोन ठाकरे बंधू एकत्रित येतील असं जगजाहीर पद्धतीने बोललं जात होतं आणि मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना मला व्हायचं नाही आहे, त्यांना एकत्रित येऊन द्या आणि मग त्याच्यानंतर प्रतिक्रिया देऊ. अर्थात मुख्यमंत्री यांचं त्यावेळेस सूचक भूमिका जी आहे त्याची सुद्धा कदाचित गणितं जी आहेत ते उलगडतील. पण तुर्तास तरी एक मोठी घडामोड घडताना दिसते. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक ही सकाळची भेट पुढे कोणकोणते नवीन राजकारणातले पैलू उघडत आहेत की महाराष्ट्रामध्ये अजून काही नवीन राजकारण त्याच्याबरोबर अर्थकारण काही मांडून ठेवलं आहे का याची सुद्धा गणितं उघडताना दिसतील. नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं सागर, या बैठकीपूर्वी ज्या पद्धतीनं टाळी देण्याची हाळी दिलेली होती एकमेकांनी भावाने एकमेकांनी असं म्हटलेलं होतं की बघूया येत्या काळामध्ये. मात्र हे होत असताना ठाकरेंनी स्वतः काही अटी शर्थी सुद्धा घातलेल्या होत्या. त्यामुळे ते काही अगदी फार सहज आहे अशातली काही चिन्ह नव्हती. ही सर्वसामान्य नागरिकांची आणि मराठी जनांची इच्छा आहे असं म्हणत कार्यकर्ते मोठा जोर लावत आहेत. पण प्रत्यक्षात काय घडतंय तर फडणवीस आणि राज ठाकरे ही भेट होतीये आणि या भेटीतनं येत्या काळात महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं केवळ मुंबईच नव्हे तर नाशिक, पुणे ही सुद्धा महत्त्वाची शहरं आहेत आणि महत्त्वाच्या पालिका आहेत, महापालिका आहेत. या अनुषंगानं सुद्धा काही महत्त्वाची चर्चा आणि कोणत्या स्वरूपाची तडजोड सुद्धा होऊ शकते हे देखील खरं तर येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र आत्तापर्यंतच्या भेटींमध्ये काय भूमिका राहिलेली आहे राज ठाकरे यांची आणि फडणवीसांचं सुद्धा मैत्रीपूर्ण लढती होतील येत्या काळामध्ये बऱ्याचशा, हे म्हणणं सुद्धा तितकं सूचक आहे. वास्तविकतेत आपणास माहीत आहे की मुंबई महापालिका ही भाजपाला एक स्वतःला एक पुढच्या कालावधीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी फार मोठं एक आव्हान असणार आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंबरोबर सोबत घ्यायचं की एकनाथ शिंदेशिवाय भाजपाला पुढे जायचं आहे याची चाचपणी करणं तर भाग आहेच आहे. जर भाजपाच्या अंतर्गत जे सर्वे समोर आले होते काही दिवसांपूर्वी NDTVने या संदर्भातले वृत्तसुद्धा दाखवलं होतं की ज्यामध्ये भाजप जितके जास्तीत जास्त स्वतः जागा निवडणूक लढवत आहे तितकं त्यांना यश जास्त मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे 100% भाजप ही भूमिका सुद्धा भाजपातले स्वतः सर्वेसर्वा जे असणारे आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या मध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी बोलून दाखवलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मनसे सोबत असणं यापेक्षा मनसे कुणाबरोबर जाऊ नये याची खबरदारी भाजप अधिक घेताना दिसेल असं म्हटलं जातं. आणि दुसरीकडे गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने संजय राऊत वारंवार राज ठाकरेंना त्यांच्या घरी जे लोक जात होते त्यांना सांगत होते की राज ठाकरेंचं शिवतीर्थ हे कॅफी शॉप असल्यासारखं आहे, तिथं अनेक जण जातात, चहा कॉफी घेतात, नाश्त्यासाठी करायला जातात. पण तीच भाषा संजय राऊतांची कालांतराने गेल्या दोन आठवड्यामध्ये बदलताना दिसत होती. उद्धव ठाकरेंचे सुद्धा जनतेच्या मनामध्ये जे आहे तेच होईल असं एक सूचक विधान केलं जात होतं. पण त्याचवेळी मनसेकडनं मात्र तितकासा प्रतिसाद देताना तिथल्या दुसऱ्या फळीतले नेते असतील ते दिसत नव्हते. विशेषतः संदीप देशपांडेंच्या ज्या माध्यमांसमोरच्या प्रतिक्रिया आहेत त्या स्पष्ट होत्या की याचा अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील. पण टाळी देण्यासाठी समोरून पुढाकार घेणं गरजेचं आहे. उद्धवजींनी राज ठाकरेंना फोन करणं हे अपेक्षित आहे असं सांगत काही अटीसुद्धा समोर मांडल्या जात होत्या. या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान भाजप आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा असणारे राज्यातले प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रिया फार बोलक्या होत्या हे म्हणावं लागेल. कारण की फडणवीसांचं स्पष्ट मत होतं की या दोन बंधूंना एकत्रित येऊ द्याच, त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडणं गरजेचं आहे. आणि अर्थात एकनाथ शिंदेसारखे नेते कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते.
त्यांचे मात्र इतर दुसऱ्या फळीतले जे नेते आहेत त्यांच्या प्रतिक्रिया मात्र स्पष्ट होत्या की दोन बंधूंना एकत्रित आल्यानंतरच स्पष्ट होईल. राजकारणात अनेक घडामोडी ह्या घडत असतात. आपणास माहिती आहे की उदय सामंत हे गेल्या काही कालावधीमध्ये वारंवार वेगवेगळ्या निमित्तानं सुद्धा एकनाथ शिंदेच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंचे निरोप घेऊन राज ठाकरेंच्या गाठीभेटी करत होत्या. त्याच्यामध्ये अर्थात मराठी भाषेचा संदर्भ देत असतील, इतर काही प्रशासकीय बाबींचा संदर्भ देत असतील, पण ते फक्त दाखवायचे कारण होते. प्रत्यक्षात मात्र घडामोडी ह्या वेगळ्या घडताना दिसतील असं म्हणत होते. आणि आज बरोबर ह्या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच भाजपचे नेते प्रमुख देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे एका वेगळ्या ठिकाणी भेटत आहेत. आणि या भेटीतनं प्रज्ञा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपला सुद्धा कुठेतरी या दोन ठाकरेंमध्ये जे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रम तयार करण्याचा एक भाग असू शकतो. पण एक गोष्ट आहे, ही भेट दोन राजकीय नेत्यांची जरी असली तरी या भेटीमागे इतर काही कारणं सुद्धा असू शकतात. कदाचित ही कारणं अधिकृतरित्या समोर किती सांगितले जातील याविषयी प्रश्नचिन्ह आहे. पण ज्यावेळेस हे नेते भेटत आहेत त्यावेळेस जे संकेत बाहेर द्यायचे आहेत, जो संदेश बाहेर द्यायचा आहे तो देण्याचं काम या दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते करत आहेत असं म्हटलं जातं.